चुकीच्या उपचार पद्धतीमुळे आज देवेंद्रचा मृत्यू झालेला आहे आणि त्याला साधारणतः 1 महिना होत आला आहे. तर काय सांगाल याबद्दल? देवेंद्र सिंग या 12 वर्षाच्या मुलाचा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे, त्याच्या चुकीच्या मुळे, कारण तो डॉक्टरच नव्हता, तो बोगस डॉक्टर होता, त्याच्यामुळे देवेंद्र 12 वर्षाच्या मुलाचा जीव गेला. त्याचा जीव जाऊन आज 1 महिना झाला, परंतु अजूनही कुठल्याही प्रकारे कारवाई झालेली दिसत नाही आहे. तो गाळाही तसाच आहे, तिथे त्याच्या रूम जसे आहे, तो डॉक्टरला कोणी पकडायला गेलेलं नाही आहे. अजून त्याचे वडील गावी गेले होते, आले, तिथे 20 तारखेला झाले. 20 तारखेपासून अजून पोलीस प्रशासनाची स्टेटमेंटसुद्धा घेतलेली नाही आहे. हे किती दिवस चालणार? म्हणजे गरिबाच्या जीवाची काही किंमत नाही आहे का? म्हणजे गरिबाचं कोणी मेलं तरी काय फरक पडत नाही आहे का? आणि हेच जर मोठ्या लोकांचं असतं, पैशावाल्यांचं असतं, तर बरोबर मग सगळे काम धंदा सोडून सगळे ACP DCP कमिशनर सगळे, नाही ते राजकीय पक्ष सगळे आले असते हो त्याच्यामध्ये. पण एखाद्या गरीबाचा आहे ना, हे म्हणजे मुलांना हा गरीबाचा आहे. अरे पण जराही माणुसकी राहिलेली नाहीये काय? आता कुठे गेले राजकीय नेते, कुठे गेले पुढारी? काय याच्यावर कोणी बोलत आहे? होत नाही. आज 1 महिना होऊन जातो, तुम्ही सारी स्टेटमेंट घेऊ शकत नाही, त्या डॉक्टरला अरेस्ट करू शकत नाही. मग काय चाललंय काय प्रशासनाचं? अच्छा, थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की पोलीस प्रशासनाने त्या संदर्भात गुन्हा दाखल केलेला असून पोलीस प्रशासनाने याला कुठंतरी आरोपीला पकडायला कुठंतरी दिरंगाई होते आणि महापालिका प्रशासनाने मुद्दाम करताय. कारण ह्या डॉक्टरचा हा पहिलाच प्रकार नाहीये, याच्या अगोदर पण मांडवायला झाले ना याच्यामध्ये. मग पोलीस प्रशासनाने चौकशी करावी. ते 7 महिन्याचं लेडीचं ज्यांनी बाळ पाडलं, हा तो डॉक्टर हाच होता म्हणे. आता आम्हाला माहिती पडतं या गोष्टी, पण समोर कोणी येणार नाही. कारण दादा भाई मोठे शेठ लोक आहेत ना, यांच्या पाठीमागे, त्या डॉक्टरच्या पाठीमागे हात, म्हणून तर त्या गाळ्यामध्ये गाळा त्यांनी दिला होता ना त्याला. कारण तो बोगस डॉक्टर आहे सगळ्याला माहिती होतं. मग त्या गाळ्यामध्ये त्याच्यामुळं त्यांनी ठेवलं होतं त्याला. तिथेही मांडवली केली म्हणे. मग त्यांच्यामध्ये पोलीस कोणी होते का मांडवली करणारे? हां, मग कोणी 50,000 रुपये घेतले? कुठल्या मेडिकलवाल्याने त्यांना 20,000 रुपये दिले पोलिसांना? 50,000 कुठल्या त्या भाईने घेतले? याच्या मागे कोणाचा तरी हात आहे असं म्हणायचं? 100% आहे. हा डॉक्टर बोगस आहे. ज्यावेळेस आम्हाला आता माहीत पडतं की कोरोनामध्येच्या वेळेस पण त्याच्या तिथे क्लिनिकल रेट पडली होती. ते बंद केलं 2 दिवसामध्ये ओपन केलं. मग कोणी फोन केला होता त्या अधिकाऱ्यांना? मग त्याची कुठे एंट्री नाही बोगस डॉक्टर म्हणून. मग ज्या शाखेमध्ये, म्हणजे ज्या ऑफिसमध्ये तो बसायचा तिथे डॉक्टर, त्या ऑफिसमध्ये बसल्यावरती तिथल्या ज्या परिचारिका असतात PMCच्या, त्यांनी येऊन त्याला 2 वेळेस बंद करायला सांगितलं होतं. ते मग तरी पण परिचारिका त्यांना बंद करायला लावलं. मग त्याची नोंद का नाही यांच्याकडे? आणि मुलाचा जीव गेल्यानंतर यांना म्हणे आम्ही ठाण्यामध्ये 24 डॉक्टर शोधले. इतक्या दिवस काय झक मारत होता का हे प्रशासन? कुठे आहेत वैद्यकीय अधिकारी? कुठं कोण आहेत? का कारवाई होत नाही? मग गरिबाच्या जीवाची किंमत राहिली नाही साहेब, माणुसकी मेलेली आहे. आज 1 महीने का खत्म होगा, 1 महीना 26 तारीख को डेट हो गया था. तो प्रशासन क्या कर रही है? पुलिस ने आरोपी को गिरफ्तार नहीं किया, तो न्याय कभी मिलेगा? पोलीस प्रशासनाला विनंती करतो की ताबडतोब यांनी ॲक्शन घेऊन त्या डॉक्टर जिथे कुठे असेल तिथून त्याचा शोध घेऊन त्याला घेऊन यावा. त्याचा सुद्धा रूम आहे, तो कुठेही गेला असेल तिथून त्याला शोध घेऊन आणाय. आतापर्यंत पकडायला पाहिजे होतं, पण तुम्ही आणलं नाही त्याला. आता तरी उघडा डोळे आणि गरिबाच्या मुलाला न्याय द्या. आणि वैद्यकीय अधिकारी असतील किंवा FDAचे अधिकारी असतील, मी सर्वांना विनंती करतो, पहिले दिव्याची सर्व डॉक्टरांची चेकिंग करा. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. कारण मला वाटत नाही दिव्यामध्ये MBBS आणि MD कोणी डॉक्टर आहेत. आणि जे आता BH MS हे सर्व डॉक्टर आहेत ना, त्यांच्याकडे इंजेक्शन देण्याची आणि ग्लुकोज लावण्याची परवानगी आहे का? हे कोणी विचार घेतलंय का? अहो, एकही डॉक्टर नाही आहे दिव्यामध्ये. हे किती मोठा दुर्दैव म्हणावं लागेल. आणि कारवाई काहीच नाही. प्रशासन ढिम्म प्रशासन. अहो, मेलेलं प्रशासन आहे. काय जीव घ्यायला बसलं प्रशासन.